नमस्कार. आज आपण लेक्चर 25 कडे जाऊ. 25 थिअरीज म्हणजे थिअरीज ऑफ आंतरराष्ट्रीय सिद्धांत आणि ते आंतरराष्ट्रीय समाज. आपण गेले लेक्चर मध्ये आंतरराज्य समाजची पहिली बाजू केलेला आहे. आता दुसरा भाग करणार आहोत आणि ह्याच्याकडे आपण आंतरराष्ट्रीय समाज कडे आपण मार्टिन व्हाईट आणि हेडली बुल यांची आपण लेख आणि ह्याच्यावर आपण विचार केलेला आहे. आज आपण पुढे जाऊया हे तिन्ही परंपराकडे. आणि हा तिन्ही परंपराकडे तुम्ही लक्ष घातलं तर त्यांचे मूलभूत विचार काय आंतरराष्ट्रीय. आज त्याशी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्यांची तीन हे आहे मार्टिन व्हाईट प्रमाणे वास्तववाद, तर्कवादी आणि क्रांतिवादी. आता वास्तववादची त्यांची पाहिलं तर काय, ते बेसिकली आंतरराष्ट्रीय अराज्यताकडे त्यांची अतिशय लक्ष असतात. म्हणजे त्यांची मूलभूत विचार वास्तववादची आहे आंतरराष्ट्रीय अराज्यतावर आहे. आता तर्कवादींची काय आहे, ते बेसिकली आंतरराष्ट्रीय पातळीवर ते संवाद आणि एकमेकांशी संबंध ठेवणं हा अतिशय महत्वाची म्हणतात. क्रांतिवाद काय म्हणतात, ते म्हणतात सगळं मानवी समाजांना एक नैतिक एकता आहे आणि नैतिक कर्तव्य पण आहे. सो तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हे तीन परंपरा आंतरराष्ट्रीय समाज सिद्धांत आपल्याला सांगतात. आता व्हाईटची तीन सिद्धांताकडे आपण लक्ष घातलं तर तुम्हाला मी सांगितलं मार्टिन व्हाईट, मी सांगितलं हा इंग्रजी शाळा आहे आणि दोन अतिशय महत्वाची ह्यांची सिद्धांतकार तुम्ही आठवण करा, एक मार्टिन व्हाईट आहे आणि दुसरा हेडली बुल आहे. मार्टिन व्हाईट कडे तुम्ही लक्ष घातलं तर वास्तववाद, तर्कवाद आणि क्रांतिवाद. आता वास्तववादची काय मुद्दे आहे, एक आहे अराज्यता, दुसरी आहे सत्ताची राजकारण, तिसरा भांडण आणि युद्ध, आणि चौथा त्यांना काय निराशवादी मानवी समाजांकडे या मानवी वर्तवणूककडे बघण्याची दृष्टिकोन. आता तर्कवादीकडे तुम्ही गेले तर तर्कवादची म्हणणं काय आहे, पहिली त्यांची सामाजिक असतात, दुसरं ते म्हणतात सगळं बदल हळू होतात, इव्होल्युशन मध्ये होतात, आणि शांतीपूर्वक परस्पर राहणं, आणि ते म्हणतात की आपल्याला आशा असायला पाहिजे बट खरी परिस्थिती घेऊन, काल्पनिक नसावी. तिसरा आपण क्रांतिवाद कडे गेले तर क्रांतिवादची म्हणणं काय आहे, मानवता, क्रांतिकारी बदल आणि समुदाय, आंतरराष्ट्रीय पातळीवर समुदाय, विश्व समुदाय, आणि उटोपियनिझम म्हणजे आदर्शवाद. सो हा तीन ट्रेडिशन्स आपण व्हाईटची आपण हा टेबल मध्ये अशी आपण सांगू शकतो. आता तुम्ही पाहिलं तर दोघं मार्टिन व्हाईट आणि हेडली बुल दोन विचारांमध्ये त्यांची विचार प्रणाली आपण बघू शकतो. एक ऑर्डर म्हणजे व्यवस्था आणि दुसरा कायदा, जस्टिस मध्ये न्याय. आणि तुमच्याकडे तुम्ही त्यांच्याकडे त्यांची सिद्धांताकडे पाहिलं तर त्यांची सिद्धांत राज्यशास्त्र सिद्धांत आणि इतिहासाची प्रचंड प्रभाव आहे. ते अशी त्यांची विचार होते आणि त्यांची हे होते की आंतरराष्ट्रीय राजकारणाची सिद्धांतची आपण इतिहासवर पूर्णपणे ऐतिहासिक घटना आणि संबंध बद्दल आपण अतिशय चांगलं त्याची अभ्यास आपल्याला लागणार. आपल्याला चांगलं सिद्धांत राजनैतिक या आंतरराष्ट्रीय राजनैतिक सिद्धांत. सो तुम्ही हेडली बुल
ची पुस्तक वाचले असले, अनार्कियल सोसायटी म्हणून राज्यता समाज. इथे ते पाहिलं तर त्यांची बुल प्रमाणे काय आहे की तुम्ही आंतरराष्ट्रीय व्यवस्था ठेवण्यासाठी आणि त्याची पुढे विकास होण्यासाठी तुम्ही पाहिलं तर त्यांची म्हणणं आहे की अतिशय महत्व आहे की हा समाजाची काय उद्देश आहे, हा उद्देश अतिशय राज्यांना राज्यांची समाजासाठी एलिमेंटरी आहे, प्रायमरी आहे आणि युनिव्हर्सल पण आहे. आणि हेडली बुल म्हणलं आंतरराष्ट्रीय समाजांची सिद्धांताला 4 मुद्दे आहे, 4 उद्देश आहे. हे 4 उद्देश काय आहे? एक, आंतरराष्ट्रीय समाज ठेवणे, प्रिझर्वेशन. 2, अपहोल्डिंग द इंडिपेंडन्स म्हणजे सगळं राज्यांची स्वातंत्र्य अतिशय महत्व आहे. आणि ह्याच्यामुळे तुम्ही आंतरराष्ट्रीय जगात शांती आणि सुरक्षा हा 2 अतिशय सामाजिक जीवनाची महत्वपूर्ण मूल्य आहे. आणि हा समाजाचे तिसरं काय आहे? हिंसा नियंत्रण मध्ये ठेवणार. कुठला समाज हिंसाला नियंत्रण ठेवू शकत नाही ते समाज मध्ये अतिशय धोकादायक असू शकतात. तिसरा, ते म्हणतात तुम्ही ते प्रॉमिसेस केले म्हणजे तुम्ही ते लोकांना हे काय काय सांगितले ते सगळं रेसिप्रोसिटीवर म्हणजे एकमेकांची वर अवलंबून आहे. आणि स्थिरता, नियंत्रणची स्थिरता आणि एकमेकांची म्युच्युअल रिकग्निशन, राज्याची सार्वभौमिकता. आता बुल ह्याच्यावर म्हणतो आंतरराष्ट्रीय पातळीवर 3 तऱ्हेची व्यवस्था आहे. आणि हा व्यवस्था काय आहे? आंतरराष्ट्रीय पहिली व्यवस्था सामाजिक जीवनात आहे आणि हा अतिशय महत्वाची व्यवस्था आहे, म्हणजे समाज कुठली व्यवस्था आहे. दुसरा, आंतरराष्ट्रीय व्यवस्था म्हणजे ते राज्यांमध्ये या राज्यांची व्यवस्था काय आहे आणि राज्यांची समाजाची व्यवस्था काय. आणि तिसरा, विश्व व्यवस्था. हा विश्व व्यवस्था म्हणजे काय? सगळं मानवी समाजांना त्या व्यवस्था असू शकतात. विश्व व्यवस्था ते म्हणतात अतिशय मूलभूत आहे आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थाची पण मूलभूत आहे. बिकॉज राज्यांची आधी माणूस या व्यक्ती हा त्यांची जीवन आहे, म्हणजे राज्य हा संकल्पना नंतरच आली. माणूस या व्यक्ती हा संकल्पना आधीच होते. आणि ह्यांची म्हणणं आहे राज्य आणि समाजांची राज्य हा काय आहे ते ऐतिहासिक अरेंजमेंट्स आहे, म्हणजे माणूसनी त्यांच्या व्यवस्था ठेवण्यासाठी हे करतात. आणि व्यक्तिगत माणूस हा परमनंट आहे, हा स्थिर आहे आणि ह्याला तुम्ही नष्ट करू शकणार नाही. सो ह्याला सॉलिडॅरिस्ट, बट त्यांची सिद्धांत अनेकतावाद मध्ये असू शकतात. आता बुलची तुम्ही पाहिलं, हेडली बुलची विचारकडे तुम्ही लक्ष घातलं तर अतिशय मूल्यभूत, मूल्यांवर अतिशय त्यांची फाउंडेशन आहे. त्यांची प्रायमरी जबाबदारी कशावर आहे? आंतरराष्ट्रीय व्यवस्था राज्यांमध्ये आहे. आणि युजली हा आंतरराष्ट्रीय व्यवस्था महासत्ता एकमेकांमध्ये ते त्याची व्यवस्थापन करतात. आणि त्यांनी हे पण आव्हान दिलं की महासत्ता लहान सत्तेसारखं ते एकमेकांशी भांडू शकत नाही आणि ते व्यवस्था प्रमोट करू शकत नाही. त्यांना व्यवस्था ठेवणं आणि हा अतिशय महत्व आहे.
आणि ते म्हणतात तेव्हा महासत्ता बेजबाबदार वागलं तर काय होतं. 20वी शताब्दीमध्ये दोनदा झालेले, पहिली महायुद्ध आणि दुसरा महायुद्ध, आणि त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मोठा मोठा अर्थक्वेक सारखं झाले, भूकंप सारखं झालेलं आहे. तर ते म्हणतात हा चांगलं नाही. आणि ते म्हणतात कुठली ऑब्जेक्टिव्ह सत्ता संतुलन आहे, सत्ता संतुलन अतिशय महत्वाची खरी परिस्थिती आहे. बट ते सब्जेक्टिव्ह संतुलन पण लोकांशी विश्वासाची पण असू शकतात. तो म्हणतात बुल तुम्ही पाहिलं तर सत्ता संतुलन अतिशय चांगलं यंत्र, स्थिरता आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था ठेवण्यासाठी अतिशय महत्वाची यांची म्हणणं आहे. ह्याच्या पुढे पण ह्यांची म्हणणं आहे की हे ऐतिहासिक आणि आताची युद्धांची प्रकार बघण्यामध्ये अतिशय महत्वाची आहे. तुम्ही शीतयुद्ध काळामध्ये पाहिलं तर ते म्हणतात की मोठा महासत्तांमध्ये युद्ध कधी झाली नाही. प्रॉक्सी वॉर म्हणजे दुसऱ्यांसाठी त्यांनी कोरिया, व्हिएतनाम, आता अफगाणिस्तान इथे पण केलेलं आहे. आणि तिसरा युद्ध काय, एक क्रांतिकारी युद्ध आहे आणि राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी आहे, नागरिक युद्ध आहे आणि सेशनस युद्ध पण आहे. आणि युद्ध ह्याच्याबद्दल त्यांची म्हणणं आहे की युद्ध ऑर्गनाइज्ड हिंसा आहे आणि हा पॉलिटिकल युनिट्स, राजकीय युनिट्स एकमेकांवर करतात. सो तुम्ही पाहिलं तर हेडली बुल पहिल्यांदा युद्ध एक राजनैतिक फिनॉमिनन आहे म्हणून त्यांनी पुढे केलेलं आहे. आणि त्यांनी अतिशय हा अर्थ युद्धाला अतिशय आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अतिशय पॉप्युलर झालेला आहे. की वॉर इज ऑर्गनाइज्ड व्हायलन्स carried on by political units against each other. अतिशय पॉप्युलर आणि भरपूर लोक हा अर्थ या हा डेफिनिशन मला मान्यता देतात. आणि हे पाहिलं तर त्यांनी इथे न्याय आणि नैतिकता साठी व्हाईट सारखी आणि ग्रोशियन म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्याची पितामह आहे आणि यांची दृष्टिकोन आपल्याला पुढे करतात. आणि इथे समाजांची, राज्यांची समाजकडे त्यांची काय विचार आहे. त्यांची म्हणणं आहे कुठली राज्यांची समाजमध्ये मूल्य पाहिजे, कायदा पाहिजे आणि वेदर ते लीगल, ते न्याय म्हणजे कायद्यामध्ये आहे का अकायदेशीर आहे हे पण आहे. आणि ग्रोशियसनी लॉ ऑफ नेशन्स म्हणजे राज्यांची कायदा ओन्ली कायद्याची आतमध्येच असायला पाहिजे आणि एकमेकांची चांगलं विश्वासाने आणि विश्वनीय व्हायला पाहिजे. आता तुम्ही पाहिलं तर ऑर्डर, व्यवस्था आणि न्याय मध्ये त्यांनी काय काय सांगितलं. व्यवस्था त्यांना काय सांगितलं, व्यवस्था पहिली ते म्हणलं सामाजिक जीवनाची व्यवस्था अतिशय महत्वाची, आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि विश्व व्यवस्था. न्यायकाली ते म्हणले मानवी न्याय, राज्यांमध्येची न्याय आणि विश्व न्याय. आता न्याय मध्ये हेडली बुलची म्हणणं काय, न्याय मध्ये हेडली बुलची म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळं कन्सेप्शन्स आहे जस्टिसची. आणि इथे तुम्ही पाहिलं तर एक ते म्हणले कॉम्प्युटेटिव्ह न्याय आणि डिस्ट्रीब्युटिव्ह न्याय. कॉम्प्युटेटिव्ह न्याय म्हणजे काय, ते प्रोसिजर्स अँड रेसिप्रोसिटी आहे, म्हणजे एकमेकांना हे करा प्रोसिजर्स हे त्यांच्यामध्ये आहे.
आणि दुसरा तुम्ही त्यांची म्हणणं आहे की इथे क्लेम काउंटर क्लेम म्हणजे एक राज्य एक कायद्याबद्दल ते हे लावू शकतात, त्याच्यामध्ये दुसरा राज्य त्याचे उत्तर देऊ शकतात. आणि लेवल प्लेइंग ग्राउंड आहे, म्हणजे सगळ्या राज्यांना तेच नियम आहे आणि तेच नियम आंतरराष्ट्रीय समाजाला आहे. म्हणजे न्याय अतिशय सामान्य असायला पाहिजे नियमामध्ये आणि खेळमध्ये, आणि ते सगळ्यांना सारखं नियम लागू व्हायलाच पाहिजे. आणि हा खेळची नियम आंतरराष्ट्रीय कायदा आणि डिप्लोमॅटिक प्रोसेसेस मध्ये प्रॅक्टिसेस मध्ये असायला पाहिजे. हा बेसिकली आंतरराष्ट्रीय पातळीवर न्यायाची हा इतिहास आहे आणि ह्याची परंपरा आहे. आता डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस म्हणजे काय, ते सामान बद्दल आहे, गुड्स बद्दल आहे. आणि इथे तुम्ही पाहिलं तर गुड्स कशी डिस्ट्रीब्यूट वितरण करायला पाहिजे राज्यांमध्ये, आणि हा न्यायाची कल्पना तुम्ही पाहिलं तर आर्थिक धोरणाकडून आहे. आणि भरपूर लोक म्हणतात श्रीमंत राज्यांकडून गरीब राज्यांना हे द्यायला पाहिजे. आता ह्यांची म्हणणं आहे की न्यायमध्ये पण 3 पातळी आहे. पहिली पातळी आहे आंतरराष्ट्रीय राज्यांमध्ये असलेला न्याय. हे बेसिकली कुठली ह्याच्या कल्पनावरनं येतात की सगळं राज्यांना समान सार्वभौम्यता आहे. दुसरा मानवी या व्यक्तिगत न्याय, हे बेसिकली इथे आहे मानवी हक्क आणि मानवी नियम. तिसरा आहे विश्व न्याय, तिथे काय आहे की काय खरं नाही आणि काय वाईट आहे. आणि इथे बेसिकली आपलं पर्यावरणची काय स्टँडर्ड ठेवायला पाहिजे हे ते. आणि व्यवस्था हा बेसिकली अतिशय मूलभूत असतात, आणि व्यवस्था असल्याशिवाय तुमची मूल्याला तुम्ही प्राप्त करू शकत नाही. व्यवस्था न्यायाची आधी येतात, म्हणजे व्यवस्था असल्याशिवाय तुम्हाला न्याय मिळणार नाही. आणि मग विश्व समाज म्हणजे काय? विश्व समाज आंतरराष्ट्रीय समाज बरोबरच राहतात. आंतरराष्ट्रीय समाज अनेकतावाद आहे, आणि इथे तुम्ही पाहिलं तर वेगळं सार्वभौमिक राज्य आहे. विश्व समाज कडे तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये एकता आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवांची समुदाय आणि कॉस्मोपॉलिटन कल्चर म्हणजे कॉस्मोपॉलिटन संस्कृती हे आधुनिकता मधून येतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर मानवांची हितांसाठी आणि त्यांची प्रोटेक्टर मानवी हक्कांसाठी सार्वभौमिक राज्य ह्यांच्यासाठी लढायला पाहिजे. आणि हा मानवी हक्कांसाठी ते विश्व समाजांना प्रोटेक्ट करायला पाहिजे या अपहोल्ड करायला पाहिजे. सो विश्व समाज तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय संस्थान एक्स्पेशली मानवी हक्कांसाठी आणि मानवी हक्कांची प्रोटेक्शन साठी असतात. व्यक्ती आंतरराष्ट्रीय राजकारण आंतरराष्ट्रीय व्यवस्थामध्ये त्यांनी हिंसा केलेला आहे, म्हणजे वंशवाद केलेला आहे. या दुसरं मानवी हक्कांची हे केलेलं आहे. त्यांना तुम्ही हा ट्रायब्युनल समोर आणू शकतो. न्यूरमबर्ग ट्रायब्युनल झालेला आहे, कुठे तुम्ही ते ज्यू लोकांना हॉलोकास्ट मध्ये मारलं ते लोकांना आणून व्यक्तीची पातळीवर आंतरराष्ट्रीय विश्व समाजांनी त्यांना शिक्षा केलेली आहे. आता विश्व समाज तुम्ही पाहिलं तर शीतयुद्ध काळानंतर
त्याची काय इतिहास आहे. शीतयुद्ध काळानंतर एक परमनंट ट्रायब्युनल, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट म्हणून स्थापना झाली. आणि ते तुम्ही पाहिलं तर रोम स्टॅच्यूट ह्याच्यावर त्यांनी सगळं राज्यांनी त्यांची सही मागितली होती. बट तुम्हाला माहिती आहे की युनायटेड नेशन्सची सुरक्षा काउन्सिल मध्ये 3 परमनंट मेंबर्स, 3 महाशक्तीयांनी हा रोम स्टॅच्यूट सही करायला नाकारले. ते आहे USA, रशिया आणि चायना. आणि ते पाहिलं तर त्याच्यामुळे विश्व समाजामध्ये शीतयुद्ध काळानंतर अतिशय त्रासदायक झाले, बिकॉज 3 महाशक्तींनी त्यांना नाकारलं. मानवी हक्कांची राजवट आताची विश्व समाजांमध्ये तुम्ही पाहिलं तर अजून जग आलेला नाही स्वातंत्र्य रूपांमध्ये. आणि अजून राज्यांमध्ये हे मध्ये त्यांच्यामध्ये वेगळं वेगळं विचार आहे आणि ते विचार काय काय विरोध करतात, पण त्याच्यावर त्याच्या अजून सगळ्यांनी एकत्र होऊन ह्याची सही नाही झाली. आंतरराष्ट्रीय समाज तुम्हाला माहिती आहे राज्याची सार्वभौमिकतावर आहे आणि हा विश्व समाजाची विरुद्धात आहे, बिकॉज विश्व समाज मानवी समाजावर अवलंबून आहे. आता सॉलिटॅरिझम आपण एकता म्हणू शकतो. 2 त्याची स्वरूप आहे. एक स्वरूप आहे स्टेट सेंट्रिक, म्हणजे राज्य केंद्रित एकता. ते राज्यांना जबाबदार ठरतात, म्हणजे मानवी हक्कांसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर राज्य सगळं त्यांची नागरिकांची मानवी हक्कांची जबाबदार आहे. दुसरा आहे कॉस्मोपॉलिटन सॉलिडॅरिझम. ते मानवी हक्क राज्यांची वर आहे म्हणून ते सांगतात, म्हणजे राज्य मानवी व्यक्तिगत मानवी हक्कांची विरुद्ध जाऊ शकत नाही अशी त्यांची संकल्पना आहे. आणि अनेकताची टीका ह्याच्यावर काय आहे की कॉस्मोपॉलिटन एकता तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय व्यवस्था आणि राज्य केंद्रित ते विश्व व्यवस्था आहे त्याच्या विरुद्धात आहे ह्यांची म्हणणं आहे. आता राज्यांची काय आहे स्टेट क्राफ्ट आपण म्हणतो. स्टेट क्राफ्टला आपण राज्याची धोरणं आपण पाहिलं तर तुम्ही आणि जबाबदारी इथे तुम्ही पाहिलं तर परराष्ट्र धोरणामध्ये मूल्यांची काय चॉईसेस आहे, म्हणजे निवडी काय, म्हणजे परराष्ट्र धोरणामध्ये मूल्यांची निवडी आणि जबाबदारी आपण कशी बघू शकतो. ते म्हणतात 3 पातळीवर जबाबदारी आहे. पहिली पातळीवर स्वतःची राज्यांसाठी आणि तुमची नागरिकांसाठी. दुसरा पातळी तुमची अधिमान्य हित काय आहे आणि राज्यांची हक्क काय आहे, आंतरराष्ट्रीय कायदा काय. आणि तिसरा मानवी हक्कांना तुम्ही मान्य करणं. आता तुम्ही पाहिलं तर इथे जबाबदारी ते म्हणतात 4 तऱ्हेची असू शकतात. आणि हा 4 तऱ्हेची कशी असू शकतात. एक म्हणजे कोणासाठी तुम्ही जबाबदार आहे आणि फॉर हुम अँड फॉर व्हॉट, कायशेसाठी जबाबदार आहे. राज्याची पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर. राज्याची पातळीवर तुम्ही पाहिलं तर नागरिकांना आहे, तुम्ही कोणासाठी तुमची जबाबदारी आहे, नागरिकांसाठी. आणि कशासाठी आहे, राष्ट्रीय सुरक्षासाठी असतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर कशावर असतात दुसरा राज्यांसाठी आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्था, शांती आणि सुरक्षा साठी.
आता राजकीय जबाबदारी म्हणजे काय? तुम्ही पाहिलं तर सगळं राज्यांना त्यांची नागरिकांची वेलबिंग साठी, चांगलीपणा त्यांची हे साठी आहे, त्यांच्या जबाबदारी आहे. राजकीय सुरक्षा हा अतिशय महत्वाची कर्तव्य असतात सगळ्यांना सांभाळणं. आणि तुम्ही पाहिलं तर सगळे लोक म्हणतात तुमची राज्य आणि तुमची नागरिकला तुम्ही पहिली ठेवायलाच पाहिजे, आणि तुम्ही कुठली रिस्क घ्यायचं नाही सुरक्षाबद्दल, या कल्याणकारी विषयाबद्दल. आणि ते म्हणतात दुसरं राज्यांबरोबर तुमची परराष्ट्र धोरण वापरून तुम्ही सगळ्यांची हात सुरक्षा आणि राज्याची सुरक्षा आणि तुमची नागरिकांची सुरक्षा बघायला पाहिजे. कुठली राज्य आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये तुमची काय काय कर्तव्य आहे सगळं राज्याची हितांमध्ये असायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय कायदा, आंतरराष्ट्रीय संस्थान, हा सगळं तुमची राष्ट्रीय हिता मध्ये असलं तरच तुम्ही त्यांची ऐकायला पाहिजे, नाही तर तुम्ही नाही ऐकलं तरी चालता पाहिजे. आणि तुम्ही पाहिलं तरी ते राज्य आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलं नागरिक त्यांची राष्ट्रहित कोण पुढे ठेवतात ते चांगलं नागरिक म्हणतात. आता आंतरराष्ट्रीय जबाबदारी म्हणजे काय? इथे बेसिकली तुमची हक्क आणि तुमची कर्तव्य आंतरराष्ट्रीय कायदा खाली काय आहे, हा बेसिकली ह्युगो ग्रोशियोची प्रिसेप्ट्स आहे. ते म्हणतात तुम्ही तुमची राज्यांची आणि दुसऱ्यांची राज्यांची आंतरराष्ट्रीय हक्क आणि अधिमान्य हित तुमची काय आहे, आणि ते तुम्ही सांभाळायलाच पाहिजे. पण आंतरराष्ट्रीय कायदा आणि युद्धांची कायदा त्यांच्या बरोबरी पण ठेवून. आता अनेकता समाजकडे राज्यांची समाजकडे तुम्ही पाहिलं तर ते आंतरराष्ट्रीय कायद्यावर अवलंबून आहे. त्याला तर्कवाद खाली येऊ शकतात, म्हणजे मार्टिन वाईटचे आपण पाहिले तर. आंतरराष्ट्रीय तुमची ऑब्लिगेशन काय, स्टेट्सची ऑब्लिगेशन काय असतात तुम्ही पाहिलं तर ह्याच्याकडे आपण लक्ष घातलं तर ते बेसिकली सगळं राज्य ऑटोनॉमस राजकीय राष्ट्र आहे, आणि ते त्यांच्याच लोकांसाठी नागरिकांसाठी जबाबदार आहे. सगळ्या राज्यांना परराष्ट्रीय ऑब्लिगेशन्स आहे, आणि दुसऱ्या राज्यांना आंतरराष्ट्रीय समाजामध्ये मिलजुल कर राहणं हे अतिशय महत्वाचे आहे. एकमेकांची हक्क आणि फायद्यासाठी राहायला पाहिजे. आता तिसरं आहे मानवी जबाबदारी. मानवी जबाबदारी म्हणजे काय? तुम्ही मानवी जबाबदारीकडे पाहिलं तर मानवी जबाबदारी मानवांसाठी आहे, मनुष्यसाठी आहे, आणि मानवी हक्कांना तुम्ही मर्यादामध्ये ठेवणं आणि त्याची तुम्ही मान्य करणं हा अतिशय महत्वाचा. हा तुम्ही पाहिलं तर कांटियन इमॅन्युअल कांटची आहे. इमॅन्युअल कांटनी म्हणलं मानवी समाज अतिशय महत्वाचे. ते म्हणजे काय, दुसऱ्या राज्यांमध्ये पण तुमच्यासारखं मनुष्य राहतात, त्यांना पण मानवी हक्क असतात, आणि त्यांना कोणी खून करत असलं तर, या त्यांच्यावर वंशावाद या युद्ध अन्याय होत असलं तर त्यांना तुम्ही संरक्षण द्यायलाच पाहिजे, आणि त्यांना मदत पण करायला पाहिजे. आणि तुम्हाला त्यांच्या एवढं वाईट झाले तर तुम्ही युद्धाला पण जायला तयार पाहिजे. आणि ते लोक नागरिक आहे, ते लोक युद्ध करत नाहीत, त्यांची संरक्षण करायला पाहिजे. हा मानवी ऑब्लिगेशनची सिद्धांत आहे. ते म्हणतात तुम्ही एक राज्याची नागरिक असले, या सरकाराची एक सदस्य असल्याची आधी
तुम्ही एक मानव आहे. आणि आज तुम्ही पाहिलं तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये हा सिद्धांताला अतिशय महत्व देत जात असते. आणि इथं मानवी जबाबदारी आणि युद्ध म्हणजे काय, तुम्हाला माहितीये मानवी हस्तक्षेपवर अतिशय हे काय आहे, भरपूर राज्यांना ह्याच्याबद्दल विचार यायला लागला की कोणासाठी तुम्ही संरक्षण देतात आणि हे कोणाची हितांमध्ये आहे. तो तुम्ही पाहिलं तर ह्याची मोठी समस्या काय आलेल्या आहे शीतयुद्ध काळानंतर, UN चार्टर मध्ये ह्याच्यामध्ये स्पष्टता नाही. म्हणजे कधी तुम्ही दबाव, लष्करी दबाव मानवी हक्कांसाठी वापरू शकतात आणि हे कशी वापरू शकतात. आणि इथे तुम्ही पाहिलं तर कैशाकाली हे मानवी हस्तक्षेप आलेले आहे. रेस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट डॉक्ट्रिन म्हणजे एकाला संरक्षण देण्याची जबाबदारीची सिद्धांत. हा सिद्धांत कालीची लोकांची म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर लष्करी दबाव स्वतःची संरक्षणसाठी वापरणं काय वाईट, आंतरराष्ट्रीय शांती आणि सुरक्षासाठी आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला लष्करी हस्तक्षेप झाले तरी त्याची काही वाईट नाही, म्हणजे मानवी संरक्षणसाठी हा करू शकतात. पण ह्याच्यावर भरपूर काय झालेलं आहे, तुम्ही शीतयुद्ध काळानंतर पाहिलं तर नेटो स्ट्राईक्स कोसोव्होवर, सोमालिया, सुदान, रवांडा, सगळीकडे या श्रीलंका, सगळीकडे तुम्ही पाहिलं तर भरपूर लोकांची जीवन झालेला आहे. आणि राज्याची ऍक्शनवर या राज्य त्यांची स्वतःची नागरिकांना संरक्षण देऊ शकत नाही, म्हणून ह्याच्यामुळे अपयश राज्यांची परिस्थिती पण आलेला आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही पाहिलं तर वंशवाद, वंश स्वच्छ करणे म्हणजे अल्पसंख्याक लोकांना मारून टाकणं, या दुसरे ते लोकांशी तुमची पटत नाही, ओळखांची राजकारण ह्याच्यावर मारणं होणं हा अतिशय वाईट होईल चाललेलं आहे. आणि ते पाहिलं तर राज्यांनी हे मानवी कॅटस्ट्रोफ्स, हिंसाकारी घटने अतिशय बेकार, आणि ते कुठले सार्वभौमिकताखाली त्यांनी म्हणलं दुसरे राज्यांना आमच्या राज्यात काय होतात तुम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, अशी सिद्धांतकाली त्यांनी हेच केले. आता राईट टू प्रोटेक्ट हा म्हणजे रेस्पॉन्सिबिलिटी टू प्रोटेक्ट म्हणजे संरक्षणची जबाबदारी हा सिद्धांतची मूल्य विचार काय आहे. एक आहे राज्याची सार्वभौमिकता म्हणजे राज्याची जबाबदारी सगळं लोकांना संरक्षण देण्यामध्ये. तेव्हा तुमचीच नागरिकला अतिशय त्रास होतात, नागरिक युद्धामुळे, इन्सर्जन्सीमध्ये या राज्य त्यांच्या विरुद्ध हिंसा करत असले, या राज्य अपयश झाले, या राज्य कुठली हिंसा थांबवण्याची त्यांना क्षमता नाही, तेव्हा तुम्ही हा सिद्धांत हस्तक्षेप न करणं तुम्ही वापरू शकत नाही. तुम्ही तेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर हा सिद्धांत वापरायलाच पाहिजे की तुमची जबाबदारी आहे सगळ्या मानवांना सुरक्षित ठेवणं. आता भरपूर हे सिद्धांतावर लोकांनी टीका केलेला आहे, बिकॉज ते राज्य हस्तक्षेप करणार, ते राज्यांना काहीतरी हित असतात, काय कोणी बिन बायस नसलेला येत नाही. सो त्याच्यामुळे 2011 मध्ये तुम्ही पाहिलं तर हा लिबियाची हस्तक्षेप बघा, नेटो एअर फोर्सेसची झालेला आहे, ते त्यांची नागरिक लोकांना अतिशय हिंसात्मक मुन्नार गडाफी कडून वाचवण्यासाठी. आणि हा हस्तक्षेप युनायटेड नेशन्स
ते सुरक्षा समितीनी रेझोल्युशन 1973 काली त्यांनी मान्यता घेऊन हे हस्तक्षेप झालेला आहे. सो तुम्ही पाहिलं तर हस्तक्षेप झाल्यानंतर तुम्ही मुम्मार गडाफीला अतिशय वाईट प्रकारे मारलं, त्यांना काढलं, पण आधीची असलेल्या परिस्थितीपेक्षा बेकार झालेला आहे. आणि तिथे अराज्यता आणि हिंसा आणि युद्ध आणि अपयश राज्यांची सगळं हे राहिलेलं आहे हस्तक्षेप नंतर. तुम्हाला एवढं पण माहिती पाहिजे, हा घटनामुळे रशिया आणि चायना आंतरराष्ट्रीय युनायटेड नेशन्सला कंप्लेन केले की नेटोनी प्रचंड हिंसा वापरलेला आहे आणि मुद्दाम त्यांनी लोकांना वाचवण्यासाठी केलेला नाही त्यांची हस्तक्षेप. त्यांना खरं तिथलं असलेला सरकार बदलायचं आणि मुम्मार गडाफीला काढायचं हेच त्यांची मुद्दा होते. तर इथे तुम्ही पाहिलं तर हस्तक्षेप गुंतवणुकी आणि ह्याच्याबद्दल वेगळं वेगळं विचार आहे आणि सगळं राज्यांची म्हणणं हे कोणाची हितासाठी आहे आणि कोणाला फायदा होता. तो मानवी हस्तक्षेप हा अजून अतिशय कॉन्ट्रोवर्शियल आहे आणि ह्याच्यामुळे भरपूर राज्य म्हणतात हा विषयावर आपल्याला अजून चर्चा व्हायला पाहिजे. इतिहास आणि आंतरराष्ट्रीय समाजची सिद्धांताकडे तुम्ही पाहिलं तर दोन प्रकार आहे. पहिली ते म्हणतात एक्सपॅन्शन स्टोरी, विस्तार करण्याची कथा. ते म्हणतात इथे काय आहे, आंतरराष्ट्रीय समाजांची आपल्याला समजून घेणं. म्हणजे कशी समजून घेणं, ते बेसिकली युरोपियन समाज कशी वाढवलेला आहे, युरोपियन व्यवस्था कशी झालेला आहे. हा तुम्ही पाहिलं तर हेडली बुलची काम मध्ये एनार्कल सोसायटी मध्ये हा केंद्रित आहे. त्यांनी दोन तर्फेची संशोधन केलेलं आहे की मूलभूत ऑरिजिन्स काय आहे आणि त्याची विकास युरोपियन राज्य व्यवस्थाला कशी झाली आणि 19th सेंचुरी पर्यंत ते कशी त्याचे विकास झाले आणि खरी परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय समाज कशी झाली. आणि हे तुम्ही पाहिलं तर त्यांनी दोन गोष्टीवर त्याची प्रचंड महत्व दिलेलं आहे युरोपमध्ये कशी झालेला. एक आहे सत्ता संतुलन आणि एक संस्थान म्हणून झालेला आहे आणि द कॉन्सर्ट ऑफ युरोप. आणि इथे पाहिलं तर त्यांनी तेव्हा असलेल्या महाशक्तींना ओटमान साम्राज्याला वेगळं ठेवलं. का ते म्हणलं सांस्कृतिक वेगळीपणा होती. आणि दुसरं तर्फे ते म्हणतात पहिली एक्सपॅन्शन आणि इव्होल्युशन स्टोरी. आणि हा इव्होल्युशन स्टोरी कडे तुम्ही पाहिलं तर साम्यता काय आहे आणि वेगळीपणा काय आहे ऐतिहासिक राज्य व्यवस्थामध्ये आणि आंतरराष्ट्रीय समाजमध्ये. हा बेसिकली रिसर्च एजेंडा ऑफ द ब्रिटिश कमिटी म्हणून केलेला होते. त्याच्यात मार्टिन व्हाईट आणि वॉटसन म्हणून त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं, अतिशय महत्वाची पुस्तक, इव्होल्युशन ऑफ इंटरनॅशनल सोसायटी. इथे वॉटसन म्हणतो सगळं राज्याची व्यवस्था तुम्ही सुमेरियन म्हणजे इराक, पूर्वी इराक मधून आतापर्यंत तुम्ही त्यांची अभ्यास केलेला. ते अभ्यास करून त्यांनी एक सिद्धांत दिलेला आहे टाइम्स पेंड्युलम, समयाची पेंड्युलम. ते म्हणतात ते पेंड्युलम तेव्हा स्विंग होतात. तो पहिली साम्राज्य होतात आणि दुसरा टोकवर स्वातंत्र्य होतात. साम्राज्य म्हणजे काय आहे, एक हायरार्किकल सिस्टम आहे आणि साम्राज्य सरकार असतात आणि त्यांचे सगळं डिपेंडन्सीज म्हणजे ते राज्यांखाली ते छोटं राज्य आहे. त्यांची बेसिकली सार्वभौमिकता असतात, बट हा सार्वभौमिकता ह्यांची वर्चस्व या साम्राज्यकाली असतात.
आणि पूर्णपणे स्वातंत्र्य म्हणजे काय, आजची समाजासारखं तेव्हा अराज्यता असतात. दरेक राज्याला स्वतःची परराष्ट्र धोरण आणि स्वतःची राज्यता पण असतात. सो हे म्हणतं वॉटसनची म्हणणं आहे, हा दोन टोक अतिशय अस्थिर आहे. ऐतिहासिकची दृष्टिकोन मध्ये तुम्ही पाहिलं तर सारखं हा पेंड्युलम येऊन मध्येच उभं राहतं. मधलं पॉइंट काय आहे, हेजिमोनी, वर्चस्व. हेजिमोनीच स्थिरता असतात त्यांची म्हणणं आहे. सो इथे पाहिलं तर हा 3 टीका आहे आंतरराष्ट्रीय समाज सिद्धांत. पहिली वास्तववाद. वास्तववाद म्हणतात मूल्यांवर तुम्ही अतिशय मजबूत नाही, वीक आहे. दुसरं हितांची पण तुमची फार डॉमिनेशन आहे. उदारमतवाद म्हणतात तुम्ही राज्य समाज डोमेस्टिक सोसायटीची तुम्ही इग्नोर करता. लोकशाही बद्दल पण तुम्ही लक्ष देत नाही आणि विकासाला पण तुम्ही नाकारता. मार्क्सवादी पद्धती इंटरनॅशनल पॉलिटिकल इकॉनॉमीची ते म्हणतात तुम्ही काय इकॉनॉमिक्स ह्याच्याकडे पण तुम्ही नाकारतात. आणि ते राज्य विकसतील राज्य आहे त्याच्याकडे पण, म्हणजे अर्थशास्त्राकडे पण बघत नाही आणि विकसतील जगाकडे पण तुम्ही बघत नाही. आणि आता तिसरा आहे सॉलिड, त्यांच्या आतलं ह्याच्यामधून असते एकतावादी आहे. ते म्हणतात तुम्ही अजून पुढे जायला पाहिजे. त्यांच्या ते मानवी हे त्यांची कडून आलेलं आहे. त्यांच्याकडे 3 आहे. ट्रान्सनॅशनल सोसायटी समाज, ते म्हणतात तुम्ही राज्य आणि अराज्यामध्ये फरक करत नाही आणि काय राज्य ओलांडून काय ऍक्टिव्हिटीज आहे त्याच्याकडे पण तुम्ही पूर्ण हे देते. आंतरराष्ट्रीय नागरिक समाजवर पण तुम्ही फारसं बोलत नाही आणि पब्लिक प्रायव्हेट खासगी आणि पब्लिक कशी एकत्र राहू शकतात त्याच्याबद्दल पण तुम्ही काय. दुसरा क्रिटिक ग्लोबल सोसायटी म्हणजे विश्व समाज कडून येते. ते म्हणतात तुम्ही राज्यांची विरुद्ध आहे. आंतरराष्ट्रीय राजकीय संबंध विश्व संबंध काय आहे त्याच्यावर पण नाही आणि विश्व समाजांकडे पण तुमचे लक्ष कमी झाले आहे. विश्व इनजस्टिस अन्यायाची ग्रुप आहे. ते पण म्हणतात तुम्ही अँटी स्टेटिस्ट आहे आणि विश्व पातळीची एकमेकांची संरक्षण देण्याची वाईट रॅकेट आहे त्याच्याला पण, आणि मानवी चूक ह्याच्याबद्दल पण बोलत नाही आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे विश्व अन्यायाबद्दल पण काही फारसं तुम्ही बोलत नाही. सो तुम्ही पाहिलं तर हा टीका आपण एकत्र घेतलं तर 3 मेन वास्तववाद मधून येतात. वास्तववाद पण आंतरराष्ट्रीय सामाजिक सिद्धांतावर टीका करतात, उदारमतवाद पण करतात, मार्क्सवाद पण करतात आणि आंतरराष्ट्रीय समाजामध्ये अनेकतावाद आणि एकतावाद आहे. एकतावाद कडून मोठा टीका येतात की तुम्ही ह्याच्या पुढे जात नाही, तुम्ही तुमची नियंत्रण मध्येच तुम्ही राहिलेला आहे आणि म्हणून हा समाज आता पुढे एमर्जिंग उगवता उत्तर आधुनिक विश्वासाठी तुम्ही काही विचार केले नाही आणि ते अतिशय तुम्ही कमी पडतात. आणि तुम्ही हे पाहिलं तर ह्याच्यानंतर तुम्ही हा आपण इथे समाप्त करणार आणि समाप्त केल्यानंतर मी पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला हे आपण इंटरनॅशनल पॉलिटिकल इकॉनॉमी थिअरीज ऑर द मार्क्सिस्ट थिअरीज ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स we will do it. So thank you and we will I'll meet you in the next lecture where we will talk about international political economy, that is Marxist approaches to international relations.